नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक ए आयमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला माहिती आहे की आपण सातत्यानं गेली काही वर्ष ए आयबद्दल बोलतोय, त्याच्या परिणामांबद्दल बोलतोय. त्यातलाच एक अत्यंत वेगळा अँगल आज मला एक्सप्लोअर करायचा आहे. एव्हिएशन, विमान याच्याबद्दलही आपण गेल्या वर्षभरात 2-3दा बोललो. काही दुर्दैवी घटनांमुळे बोललो. पण अशा अत्यंत हाय प्रिसिजन आणि जीवनाशी निगडीत असणाऱ्या क्षेत्रात ए आय असतं का? त्याच्यात काही बदल होत आहेत का? ओव्हरऑलच मॅन्युफॅक्चरिंग आणि महत्त्वाच्या क्षेत्रात ए आय किती आलंय? का ते फक्त सर्व्हिस क्षेत्रात आहे? या सगळ्याची चर्चा करायची आहे. मी थिंक बँकवरती पहिल्यांदाच स्वागत करतो प्रियांका डंक मॅडमचं. मॅडम स्वागत आहे थिंक बँकवरती. त्या जर्मनीत असतात. एअरबस या प्रख्यात कंपनीमध्ये ए आय एक्सपर्ट, डेटा सायन्स एक्सपर्ट म्हणून काम करतात. एअरबसमध्ये त्या गेले 7-8 वर्ष आहेत आणि एकूणातच 10-15 वर्षाचा अनुभव या क्षेत्रातला आहे. त्यामुळे जर्मनीत काय चालू आहे, युरोपात काय चालू आहे आणि भारतात काय काय आलं हे सगळं समजून घ्यायचं आहे. पहिला प्रश्न हाच आहे की विमान हे एक अत्यंत हाय प्रिसिजन, हाय रिस्क क्षेत्र आहे आणि त्यातली टॉपची कंपनी एअरबस सारखी. तर एकूणातच या एव्हिएशन क्षेत्रात ए आय कुठंपर्यंत आलंय? सर्वप्रथम मी धन्यवाद मानू इच्छिते की या महत्त्वाच्या टॉपिकवर मला बोलण्याची संधी थिंक बँकने दिली. त्याबद्दल धन्यवाद. तर तुमचा प्रश्न की आम्ही एअरबसमध्ये ए आय वापरतो, पण ए आय कुठे वापरायचं यामध्ये पण आम्हाला गायडन्स आहे. तर आम्ही इयाजा एअरबस ही युरोपियन कंपनी आहे. तर इयाजा म्हणजे युरोपियन एव्हिएशन सेफ्टी असोसिएशनचं आम्ही फॉलो करतो गाईडलाईन्स. तर त्यांनी कॉन्सेप्ट पेपर रिलीज केला आहे आणि या कॉन्सेप्ट पेपरमध्ये 3 लेवल्स त्यांनी सांगितलेत. तर लेवल 1 जी आहे तिथे ए आय हा मिनिमम वापरायचा आहे, जिथे तो ह्युमनला असिस्ट करू शकतो, सो ॲज अ असिस्टंट. लेवल 2मध्ये त्याचा यूज थोडासा वाढतो की इम्पॉर्टंट डिसिजन मेकरमध्ये तो ह्युमन ए आय टीमिंग जे म्हणतो आपण, तसा आपण ए आयचा वापर करू शकतो. आणि लेवल 3 त्याच्यामध्ये अश्युरन्स खूप क्रिटिकल असतो, कारण तिथे ए आय ॲज अ डिसिजन मेकर वापरू शकतो, पण तिथे अगदी नेमकं ए आय कसं वापरायचं, तर ही प्रोसेस सुरू आहे. तर त्यांनी 3 इश्यूज कॉन्सेप्ट पेपरचे रिलीज केलेले आहेत. तिसरा आता रिसेंटली रिलीज झालेला आहे. तर आम्ही जेव्हा ए आय वापरतो, इन जनरल आम्हाला एव्हिएशनमध्ये इयाजाचं सर्टिफिकेशन घ्यावं लागतं. तर त्या दृष्टीने ए आय आम्ही कुठे वापरायचा, कुठे नाही वापरायचा, ए आय ॲज अ असिस्टंट वापरायचा आणि ह्युमन इन द लूप कधी ठेवायचा, कुठे ए आयला अधिकार जास्त द्यायचे, तर हे आम्ही सगळं त्या इयाजा कॉन्सेप्ट पेपरनुसार फॉलो करतो. सामान्य माणसाला माहीत असतं की पायलट विमान उडवतो. आता ऑटो पायलट आलंय. एकदा विमानाचं टेक ऑफ झालं की लँडिंगपर्यंत बऱ्याचशा गोष्टी ऑटो पायलट मोडला होतात. तर ह्यातलं काय काय ए आय प्रोन आहे आणि काय काय ऑलरेडी ए आय नाही म्हटलं तरी मशीन ड्रिव्हनच आहे? बऱ्याचशा गोष्टी आता मशीन ड्रिव्हन आहे, जसं तुम्ही म्हणालात ऑटो पायलट मोडवरती. हो. आणि ए आय सध्या केबिनमध्ये म्हणजे अजून इंटिग्रेट झालेलं नाही आहे, जिथे ए आय डिसिजन घेऊ शकतो. तशा काही प्रोजेक्ट सुरू आहेत. जसं तुम्ही बघाल ATTOL असा एअरबसचा प्रोजेक्ट आहे की ऑटोमॅटेड टॅक्सिंग, टेक ऑफ अँड लँडिंग. त्याच्यामध्ये कम्प्युटर विजनचा वापर केला जातो आहे. म्हणजे अजून ते डिप्लॉय झालेलं नाही, पण कम्प्युटर विजनचा वापर करून रनवे डिटेक्शन करणे किंवा आजूबाजूच्या गोष्टी डिटेक्ट करणे आणि ऑटो पायलट मोडवर, म्हणजे विदाऊट पायलट तिथे आहेत पण पायलट टच नाही करत आहेत, असा एक व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता ATTOL अशा नावाने. तर तसे प्रोजेक्ट सुरू आहेत, काही प्रयत्न सुरू आहेत, पण ते डायरेक्टली डिप्लॉय होणार का नाही हा प्रश्नच आहे. म्हणजे कारण सेफ्टी हा एअरबसमध्ये आमचा मूलभूत प्रिन्सिपल आहे, सेफ्टी. तर त्यामुळे जेव्हा हे डिप्लॉय होईल तेव्हा बरेचसे राऊंड्स होतील, इयाजाचे कन्सल्टेशन, सर्टिफिकेशनच्या बाबतीत चर्चा वगैरे सगळं होईल. पण ए आय तिथे वर्स्ट केसमध्ये जर पायलट पण कॅपेबल नसतील करायला, तर ए आय कसं त्याचा आपण यूज करू शकतो तो ॲक्सिडेंट थांबवण्यासाठी, अशा दृष्टीने पण प्रयत्न सुरू आहेत. तर म्हणजे ATTOL हे एक एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये ऑटो पायलट आणि याचा वापर केला जातो आहे, पण ते सेफ्टीच्या दृष्टीने, ते कम्प्लिटली ऑटो पायलट नसेल. बरोबर. आम्हाला जे ए आय माहिती आहे ते सगळं जेन ए आय आहे. म्हणजे मॉडेल्स त्यातली जेमिनी असेल, क्लॉड असेल, ओपन ए आय असेल. इथली जी मॉडेल्स आहेत ही वेगळी डिझाईन्ड आहेत का त्याच LLMs आहेत? त्यांना कसा डेटा फीड होतो, कसं वर्क होतं ते? नॉर्मली जनरेटिव्ह ए आय जेव्हापासून आलं, आपण जरा हिस्ट्री बघितली तर ए आय आधीपासून एक्झिस्टिंगमध्ये होतं, पण जेव्हापासून जनरेटिव्ह ए आय आलं
ते इतकं पॉप्युलर झालं का, कारण तेव्हापासून नॉर्मल माणसाला पण त्याच्याशी कम्युनिकेट करता आलं, त्यामुळे त्याची पॉप्युलॅरिटी वाढली. पण ए आय आधीपासूनच होतं. तर ए आय म्हणजे फक्त जनरेटिव्ह ए आय नाही आहे. तर आम्ही बरेचदा अपस्किलिंग सेशन्स वगैरे कंडक्ट करतो. तर ए आयमध्ये वेगवेगळ्या फील्ड्स आहेत, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, आणि जनरेटिव्ह ए आय हा वन ऑफ द पार्ट ऑफ ए आय आहे. तर जनरेटिव्ह ए आयमध्ये नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये बोलणं होतं. आणि हे जे मॉडेल्स आहेत, जेमिनाय, क्लाउड, अँथ्रोपिक्स एक्सेट्रा, ती जी मॉडेल्स आहेत ती प्री ट्रेन मॉडेल आहे. आणि ती मॉडेल्स नॉर्मली इंटरनेटवरच्या डेटावर ट्रेन झालेली आहेत. तर आम्ही पण ते काही मॉडेल वापरतो, गुगल असेल किंवा क्लाउड किंवा कोवर्क. पण LLM जे आहेत ते नॉर्मली इंटरनेटच्या डेटावर ट्रेन होतात. पण बरेचदा असं होतं की कंपनीचा त्यांचा एवढा जवळचा संबंध नसतो, कारण तो डेटा जनरल असतो आणि कंपनीचा डेटा स्पेसिफिक असतो. जसं एअरबस ही खूप जुनी कंपनी आणि एवढ्या वर्षीचा त्यांचा जो डेटा आहे तो त्या LLMला माहिती नसतो. तर अशा वेळेस आम्ही जरी मॉडेल प्री-ट्रेंड वापरत असलो तरी त्यांचं कसं फाईन ट्युनिंग करता येईल किंवा त्यांना कसा आमचा कॉन्टेक्स्ट देता येईल, आम्ही याच्यावर भर देतो. तर म्हणजे ती जी नॉर्मल मॉडेल्स आहेत, लार्ज लँग्वेज मॉडेल, त्याचा जनरल पर्पजसाठी वापर करतात, समरायझेशन, कंटेंट जनरेशन. पण स्पेसिफिक क्रिटिकल सिस्टीममध्ये आम्हाला त्याला फाईन ट्युनिंग करावी लागते. मग एव्हिएशन कंपन्यांची स्वतःची मॉडेल्स मे बी लार्ज लँग्वेज नसली तरी काय स्मॉल AI म्हणतात किंवा कमी डेटावर ट्रेन होणारी मॉडेल म्हणतात, असं काही बनवलेलं आहे का? आत्ता सध्या एव्हिएशन स्पेसिफिक असं मॉडेल नाही आहे. पण आता तुम्ही न्यूजमध्ये बघाल तर एअरबस मिस्ट्रल पार्टनरशिप झालेली आहे. तर त्याचा उद्देश तोच आहे की कॉन्टेक्च्युअलाइज जास्तीत जास्त एअरबस रिलेटेड कॉन्टेक्स्ट किंवा एव्हिएशन रिलेटेड कॉन्टेक्स्ट कसा देता येईल आणि मॉडेल्स कशी ती कस्टमाइज करता येईल आमच्या बिझनेसला. तर ते वन ऑफ द एक्झाम्पल आहे जिथे आम्ही प्रयत्न करतोय की लार्ज लँग्वेज मॉडेल जनरिक नेचर न वापरता एअरबस स्पेसिफिक किंवा कंपनी स्पेसिफिक कसं वापरता येईल. आत्ताच्या AI मध्ये सर्वाधिक भीती असते हॉलिसिनेशनची. योग्य गोष्ट चुकीची सांगितली तर ठीक आहे, पण चुकीची गोष्टच खरी म्हणून सांगितली, नसलेली गोष्टच आहे म्हणून सांगितली, अशी एखादी मिस्टेक तुमच्या सेक्टरमध्ये हजारो लोकांचा बळी घेऊ शकते. अशा वेळेला तुम्ही AIचा, त्याच्या रिलायबिलिटीचा ह्या अँगलनं कसा विचार करता? तर तुम्ही जी कन्सेप्ट सांगितली ती आहे फॉल्स पॉझिटिव्ह, फॉल्स निगेटिव्ह. फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे जिथं मी जर एक्झाम्पल घेतलं व्हिज्युअल इन्स्पेक्शनचं. व्हिज्युअल इन्स्पेक्शन म्हणजे जिथे आम्ही AI वापरतो जे सरफेस डॅमेजेस आहेत ते डिटेक्ट करण्यासाठी, एअरक्राफ्टचे जे काही डॅमेजेस आहेत डिटेक्ट करण्यासाठी आम्ही AI वापरतो. तर व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ AI याचं आपण उदाहरण घेऊ. तर फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे जर डिफेक्ट नसला तरी तिथे डिफेक्ट आहे असं मॉडेल सांगतो. आणि फॉल्स निगेटिव्ह म्हणजे डिफेक्ट असला तरी नाही असं सांगतं. तर पहिला आहे फॉल्स पॉझिटिव्ह. फॉल्स पॉझिटिव्हमध्ये डिफेक्ट आहे पण मॉडेल म्हणतो की ते नाही आहे पण आहे. पण ही केस ओके असू शकते कारण त्याच्यामुळे डॅमेज नाही आहे तिथे, पण ॲडिशनल वर्कलोड तिथे होऊ शकतो. जसं की माणसाला ते रिव्ह्यू करावं लागू शकतं किंवा त्याची बारकाईने तपासणी करायला लागू शकते. पण जेव्हा फॉल्स निगेटिव्ह असतो ते जास्त क्रिटिकल आहे. म्हणजे डिफेक्ट आहे पण मॉडेलने सांगितलं की डिफेक्ट नाही आहे. तर त्या केसमध्ये ह्युमन इन द लूप हे खूप महत्त्वाचं आहे. तर आम्ही जेव्हा अशा प्रकारच्या सिस्टीममध्ये AI वापरतो तेव्हा ह्युमन ओव्हरसाईट यावर भर देतो की जरी AIने सांगितलं की इथे 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 डिफेक्ट्स आहेत पण ह्युमनने ते तपासायला हवेत किंवा त्याच्या अकॉर्डिंग टू द कॉन्फिडन्स स्कोअर. कारण AI काय असतं, एक प्रॉबॅबिलिस्टिक मॉडेल आहे जिथे मॉडेल शिकतं डेटामधल्या पॅटर्ननुसार. सो आम्ही खूप सारे डेटा देतो. तर या केसमध्ये आम्ही खूप साऱ्या इमेजेस देतो जिथे डिफेक्ट्स आहेत आणि त्यातून AI शिकतं की इथे डिफेक्ट असू शकतो किंवा हा डिफेक्ट असू शकतो. तर डिफेक्टचा टाईप, क्रिटिकॅलिटी, कॉन्फिडन्स स्कोअर यावर ह्युमन इन द लूप अप्लाय करतो, जेणेकरून ह्युमन ते एकदा चेक करेल, जे की एक्सपर्ट्स असतात, डोमेन एक्सपर्ट्स, ते एकदा ते चेक करतील आणि मग ते व्हॅलिडेशन करतील. तर ही जी सेफ गार्ड रेल्स म्हणतो आपण, तर ते AIला वापरणं खूप आवश्यक आहे. मी असा यूज केस इमॅजिन करायचो, मे बी ती मॅन्युफॅक्चरिंगसाठी नाही आहे की रूट ऑप्टिमायझेशन होत असेल, फ्युएल ऑप्टिमायझेशन होत असेल किंवा लोड असतो काहीतरी, म्हणजे विमानाचं वजन त्याचं ऑप्टिमायझेशन होत असेल, तर या सगळ्यात AI वापरलं जातं का?
आणि ह्या ज्या इंटरडिसिप्लिनरी गोष्टी आहेत त्याच्यात एरोनॉटिक्स आहे, त्याच्यात मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्याच्यात कॉम्पोनंट्स आहेत, हे एकमेकांशी कसं इंटरॅक्ट होतं? तर वेगवेगळ्या डिसिप्लिन्स इंटरॅक्ट होणं खूप आवश्यक आहे, कारण त्यामुळेच डेटा फ्लो होऊ शकतं. आणि तर सेन्सर्स असतात, सेन्सर्सद्वारे पण कम्युनिकेशन होऊ शकतं, म्हणजे सेन्सर्सनुसार डेटा कलेक्ट करता येऊ शकतो. एक कॉन्सेप्ट आहे ऑन्टॉलॉजी नॉलेज ग्राफ, जे की खूप महत्त्वाची आहे. म्हणजे नुसतं ए आय वापरून चालणार नाही. तुम्हाला आधी डेटा क्लीन करावे लागेल, डेटा इंटरकनेक्टेड, जर कॉन्टेक्स्ट म्हणतो आपण. ए आय वापरण्यापूर्वी ए आयला कॉन्टेक्स्ट अप्रोप्रिएट मिळणं खूप आवश्यक आहे. तर कसा वापरणं, जसं तुम्ही म्हणला इंटरडिसिप्लिनरी, आणि हे अशा मोठ्या कंपन्यांमध्ये खूप सारे डोमेन्स असतात जे इंटरडिसिप्लिनरी असतात, पण ते एकमेकांशी बोलत नाहीत. आणि मग ए आयला तो कॉन्टेक्स्ट कळतच नाही. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग जर डिझाईनशी बोलत नसेल, तर एकच टर्म तिथे वेगवेगळ्या पद्धतीने वापरतात. मग ती टर्म एकच आहे का, हे कसं ओळखायचं? तर तर ती एक ऑन्टॉलॉजी अशी कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये आपण ट्राय करतो की वेगवेगळ्या गोष्टी आपण कसं युनिफाय करता येईल, कसे आपण कनेक्टिव्हिटी वाढवू शकतो. तर कनेक्टेड डेटा, ऑन्टॉलॉजी, लिंक डेटा, अशा त्याच्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत. आणि नॉलेज ग्राफ, मग त्याच्यावर आपण नॉलेज ग्राफ कसा बिल्ड करू शकतो. तर वन ऑफ द मेथड जी आहे, जिथं आम्ही डेटा कनेक्ट करायचा आणि सिस्टम्स कनेक्ट करायचा ट्राय करतो, ही आहे नॉलेज ग्राफ आणि ऑन्टॉलॉजी. तर ती वापरून आपण ए आयला सांगू शकतो की नाही, फास्टनर या डोमेनमध्ये आहे आणि त्या डोमेनमध्ये त्याचं नाव वेगळं असलं तरी तो एकच ऑब्जेक्ट आहे. सामान्य माणूस म्हणून मी विमानातून प्रवास करताना हे ए आय इनेबल्ड किंवा ए आयनं मदत केलेलं विमानाचं डिझाईन आहे असं समजून घेतल्यावर भीती वाटून घ्यावी का सेफ वाटावं? मला असं वाटतं की ए आय आत्तापर्यंत, म्हणजे ए आय नी मेड केलेलं विमान असं एक्झिस्टन्समध्ये नाही आहे. कारण त्यासाठी मी जसं म्हटलं, जसं युरोपमध्ये इयाजा आहे, तसं अमेरिकेमध्ये FAA आहे, आणि ते सगळे आता काम करत आहेत की ए आय कसं इंट्रोड्यूस करता येईल. तर ए आयचे काही कंपोनंट्स, एअरक्राफ्टचे काही कंपोनंट्स डिझाईन मेड बाय ए आय असू शकतं, पण सगळंच नाही. आणि सर्टिफिकेशन हा मोठा फॅक्टर आहे. जेव्हा इयाजा सर्टिफाय करतं, तेव्हाच ते एअरक्राफ्ट आम्ही सर्व्हिसमध्ये आणू शकतो. तर जर सर्टिफिकेशन नसेल, तर त्याचा अर्थ आहे तिथे काही त्रुटी आहे. तर मला असं वाटतं प्रत्येक एअरक्राफ्ट हे सर्टिफाईड आहे, आणि त्यामुळे आपण विश्वास ठेवू शकतो की ते सेफच आहे असं. तुम्ही जर्मनीत असता आणि जर्मनी मॅन्युफॅक्चरिंगचं हब मानलं जातं. आम्हाला ज्या ए आयच्या यूज केसेस प्रीडॉमिनंटली भारतात दिसतात ते सर्व्हिस सेक्टरच्या आहेत. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ए आय किती आले, कोणकोणत्या क्षेत्रात आले, तुमच्या कंपनीत तुमच्या अवतीभोवती बघितलं, ए आय इन मॅन्युफॅक्चरिंगची परिस्थिती काय दिसते? ए आयमध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये स्पेशली बरेचशा यूज केसेस आहेत. जसं की SOI असिस्टंट, असं म्हणजे जनरेटिव्ह ए आय बेस्ड ही यूज केस आहे, ज्याचं पण एअरबसच्या न्यूजमध्ये किंवा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही बघू शकता. तर स्टँडिंग ऑपरेटिंग असिस्टंट असं ती यूज केस आहे. स्टँडिंग ऑपरेटिंग म्हणजे जे शॉप फ्लोअरमध्ये वर्कर्स असतात, त्यांना एक्झॅक्टली काय करायचं आहे, तर अशा इन्स्ट्रक्शन्स PDF फॉर्मॅटमध्ये असतात, आणि या लोकल लँग्वेजमध्ये असतात. कारण ॲज आय सेड की एअरबस ही युरोपियन कंपनी आहे. तर तिथे भाषा, जे शॉप फ्लोअर वर्कर्स बोलतात, ती नॉर्मली लोकल भाषा असते. म्हणजे फ्रेंचमध्ये फ्रान्स, जर्मनीमध्ये जर्मन, स्पेनमध्ये स्पॅनिश, UK इंग्लिश, असं मल्टीकल्चरल ऑर्गनायझेशन आहे. तर ते सगळे डॉक्युमेंट्स बरेचदा लोकल लँग्वेजेसमध्ये असतात. आणि जेव्हा तो शॉप फ्लोअर वर्कर जेव्हा इंटरॅक्ट करतो त्या PDFशी, तो नॉर्मली PDF वाचून वगैरे म्हणजे ते बघतो की कुठली इन्स्ट्रक्शन आहे नेक्स्ट, आणि काय करायचं एक्झॅक्टली, किंवा हे फेल झालं तर काय करायचं. आता हे जनरेटिव्ह ए आयने ऑटोमेट झालं आहे. तर SOI असिस्टंट म्हणजे जिथं ते इन्स्ट्रक्शन सगळ्या अगदी जुन्या डॉक्युमेंटमधल्या सगळ्या डिजिटलाइज करण्यात आल्या आणि ऑपरेटरला देण्यात आल्या. तर ते असिस्टंट ही एक यूज केस आहे. डिफेक्ट डिटेक्शन, मी जे म्हटलं व्हिज्युअल इन्स्पेक्शन, की नॉर्मली एअरक्राफ्ट हे वेगवेगळ्या वेदर कंडिशनमधून जात असतं. बरेचदा भरपूर स्नोमधून जातं, किंवा लाईटनिंग स्ट्राईक्स असते, बर्ड स्ट्राईक, हे एक महत्त्वाचं ॲक्सिडेंट काय एअरक्राफ्टसोबत होत असतो. तर वेगवेगळ्या वेदर कंडिशन्समधून एअरक्राफ्ट जातं, आणि बरेचदा मेंटेनन्स असतात. ते मेंटेनन्स कधी कधी प्लॅन नसतात. त्यांना सडनली जर सपोज लाईटनिंग स्ट्राईक झाली मोठी, तर त्यांना लगेच इन्स्पेक्शन करावं लागतं. तर इन्स्पेक्शन यूज केसेस पण ए आय सपोर्टेड असू शकतात, जिथे ड्रोन एअरक्राफ्ट भोवती जाऊन
फोटोज आणि व्हिडिओज कॅप्चर करून ते डेटा सगळं ॲनालिस करून डिफेक्ट डिटेक्शन करता येतात. म्हणजे डिफेक्ट डिटेक्शन सोबत लोकलायझेशन पण, कारण कुठे एक्झॅक्टली डॅमेज आहे, त्याची विड्थ, हाईट, डेप्थ किती आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे. कारण जर क्रिटिकल कंपोनंट असेल तर आणि जर डॅमेज छोटा जरी असला तरी तो क्रिटिकली पाहावा लागतो किंवा ह्युमन रिव्ह्यूसाठी पाठवावा लागतो. तर तिथे पण आपण AI वापरू शकतो. बाकी ऑटोमेटेड गायडेड व्हेकल आहे, जिथे शॉप फ्लोअरवरती वेगवेगळे कंपोनंट्स इकडून तिकडे जावं लागतात. तर ते व्हेकल पण एक AIचा पार्ट आहे, जिथे शॉप फ्लोअरवरून प्रत्येक शॉप फ्लोअर वेगळं असतं, प्रत्येक स्टेशन वेगळं असतं, हँगर वेगळं असतं. तर तो सगळा मॅप फीड करून ती व्हेकल कशी जाते आणि कसे कंपोनंट्स कुठे ठेवता येतात. तर हे एक उदाहरण आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, जिथे आपण AI वापरू शकतो. आणि बरेचदा मला असं वाटतं की स्मॉल यूज केसेसपासून स्टार्ट केलं तर ते इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जसं ओल्ड मशीन्स आहेत, तिथे मे बी जी डिजिटलाइज आता रिप्लेस करता येत नाही आहे आपल्याला, पण ती महत्त्वाची मशीन आहे आणि ऑपरेटर मॅन्युअली सगळ्या एंट्रीज घेतो आहे स्प्रेडशीटवरती वगैरे. तर ते आपल्याला कसं डिजिटलाइज करता येईल, तर ती एक वन ऑफ द यूज केसेस आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये AIचा वापर करू शकतो. पण जर्मनीतली मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम्स ह्या स्टेट ऑफ द आर्ट मानल्या जातात. त्यांच्यात आत्ता किती लेवलला AI आलंय आणि कुठं प्रायमरीली स्कोप आहे असं तिथं चर्चा चालू असते? नॉर्मली ऑटोमोबाईल्समध्ये बरंच AI आलं आहे. ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जसं Volkswagenचा प्लॅन्ट आहे. तिथे बऱ्याचशा वोल्सबुर्गमधला प्लॅन्ट, तिथे एक हँगर बऱ्यापैकी त्यांनी ऑटोमेट केलेलं आहे. पण जिथे रिपिटेटिव्ह टास्क आहेत, जिथे ह्युमन इंटरॅक्शनची कमी गरज आहे, मेनली जर्मनी किंवा युरोपियन देशाचा किंवा वेस्टर्न कंट्रीजचा प्रॉब्लेम असा आहे की तिथे स्किल्ड वर्करचं शॉर्टेज आहे, जे की इंडियामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तर तिथे एक तर एजिंग वर्कफोर्स, जो वर्कफोर्स ज्यांना सगळं माहिती आहे तो एज होतो आहे, आणि स्किल्ड वर्कफोर्स याची कमतरता, त्यामुळे त्यांनी ऑटोमेशनवर जास्त भर दिलेला आहे. तर तिथे बऱ्याचशा अशा यूज केसेस आहेत, जसं काही इन्स्टॉलेशन करणं, तिथे रोबोट वापरतात. ह्युमनॉइड्सचा पण प्रयत्न सध्या सुरू आहे. तर तिथे ऑटोमेशनवर भर आहे. पण आपण इंडियामध्ये सगळंच ऑटोमेशन करायची गरज नाही. तर मला असं वाटतं की बऱ्याचशा अशा यूज केसेस तिकडे सुरू आहेत की ज्या ऑटोमेशन वापरून करता येतील. राईट. हे जे युरोपमधले कायदे आहेत हे खूप स्ट्रॉंग आहेत विथ रिस्पेक्ट टू डेटा प्रिव्हसी, डेटा लोकलायझेशन आणि म्हणून AI असं भारतातले सर्वच एक्सपर्ट मानतात. तर तुम्ही काम करत असताना अशा सेन्सिटिव्ह क्षेत्रामध्ये कायदे किती मॅटर करतात आणि तुम्हाला मग भारतात आल्यावर इथले कायदे त्या मानानं वीक वाटतात का? हो. ते सत्य आहे, म्हणजे सत्य परिस्थिती म्हणता येईल आपल्याला. कारण तिथे रूल्स, अगदी रस्त्यावरचे रूल्स पण फॉलो करणं हे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन पण हे खूप महत्त्वाचं आहे. तर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये पण गव्हर्नन्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर जर आपण उदाहरण घेतलं की रस्त्यावरचे रूल्स, तर तिथे जर तुम्ही ड्रायव्हिंग केलं, तर ड्रिंक करून ड्राईव्ह केलं तर तुम्हाला कंपल्सरी फाईन बसणार. तुमचा ड्रायव्हिंग लायसन्सवर त्याचा परिणाम होणार. इव्हन सायकल चालवताना तुम्ही जर मिस्टेक केली तरी तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर परिणाम होणार. तर हे जे रूल्स आहेत ते बनवलेच इतके स्ट्रिक्ट आहेत आणि ते फॉलो करणं पण स्ट्रिक्टली सुरू आहे. त्यामुळे ती जी प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असते की रूल्स फॉलो करणं. तर इंडस्ट्रीमध्ये पण सेम आहे की कुठल्याही प्रॉडक्ट्स जेव्हा आपण रिलीज करतो किंवा बनवतो तर ते सगळे रूल्स आम्हाला फॉलो करावे लागतात. इव्हन एव्हिएशन सेक्टरमध्ये पण सर्टिफिकेशन, मी म्हटलं की जो की खूप मोठी नियंत्रण सिस्टीम आहे की जी हे सगळं तपासते. तर युरोपमध्ये रेग्युलेशन्स खूप स्ट्रिक्ट आहेत आणि स्ट्रिक्टली फॉलो केले जातात. इंडियामध्ये फरक मला असं जाणवतो की रूल्स असतीलही पण फॉलो न करण्याचं जे म्हणजे बरेचदा असं ॲटिट्यूड असतो की फॉलो नाही केलं तरी चालतात, कारण मे बी ते स्ट्रिक्टली त्यावर पेनॉल्टी बसत नाही किंवा काहीतरी वे आउट काढून माणूस त्याच्यातून निसटून जातो. तर हे टाळलं पाहिजे आणि त्यानुसार सेफ्टी हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यांचीच सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. जरी पॉप्युलेशन जास्त असली तरी साध्या लेबर जे असतं, जे इकॉनॉमिकली हॅझार्डियस कामं असतात, तिथे पण त्यांची पण सुरक्षितता, त्यांचे पण नॉर्म स्ट्रिक्ट केले पाहिजेत असं मला वाटतं, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सुद्धा. भारतात या दर्जाचं प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग होतं का? एअरबस किंवा सिव्हिल ॲव्हिएशनमध्ये भारत आहे का?
आणि आत्ता तुम्ही जे नॉर्म्सबद्दल बोलला ते बदलतंय का भारतामध्ये? तर उदाहरण घ्यायचं झालं तर आता टाटा आणि एअरबस अशी C-295 असं वडोदरामध्ये प्लॅन्ट सुरू होत आहे, जिथे 56 एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चर केले जातील. हे मेनली एअरबस डिफेन्सचा फॅक्टर आहे एअरक्राफ्ट. पण जरी हे भारतात तयार होत असेल तरी पण त्यांना सेफ्टी स्टँडर्ड अकॉर्डिंग टू युरोपच हवा आहे. म्हणजे त्यामध्ये कुठलाही मुभा मिळणार नाही आहे. त्यामुळे तर भारतामध्ये पण डिजिटलाइज प्रोसेस जरी वापरल्या किंवा लेबर वापरलं तरी पण सेफ्टी स्टँडर्ड बदलता येणार नाही आहे. राईट. तो कोणत्याही एअरक्राफ्ट किंवा कुठल्याही कंपनीमध्ये भारतात काय मी चर्चा होते की टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. आम्ही फक्त मॅन्युफॅक्चरिंग करू, पण ज्या टेक्नॉलॉजीज तिथं डेव्हलप होतात त्याही भारताला मिळाव्यात. तर तुम्हाला तिथं भारतीय म्हणून काम करताना असं जाणवतं का की टेक्नॉलॉजी तिथल्या खूप ॲडव्हान्स आहेत, त्या इथं शिकायला हव्यात? त्याच्यात काय फरक आहेत? काही उदाहरणं आहेत का? ह्युमनॉइड रोबोट्स जसं मी हम्म. एक्झाम्पल दिलं, तिथे त्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे अजून ते इम्प्लिमेंट झालेच असे नाहीत. हम्म. पण ह्युमनॉइड रोबोटसारखी जी टेक्नॉलॉजी आहे, मला असं वाटतं भारतात अजून ती विकसित झालेली नाही. तर तशा प्रकारच्या टेक्नॉलॉजी पण जेव्हा आपण वेस्टर्न कंट्रीजचं उदाहरण घेतो किंवा त्यांच्याकडे पाहतो, तर मी जसं म्हणलं की वर्क फोर्स और लेबर कॉस्ट किंवा अवेलेबल लेबर या पण काही फॅक्टर्स आहेत जे की आपण कन्सिडर केल्या पाहिजेत. हम्म. की तिथे स्किल्ड वर्कर नाही, त्यामुळे ते ह्युमनॉइड रोबोटवर जरा भर देतील. पण इथे आपल्याकडे भरपूर लेबर अवेलेबल आहे. तर कुठली टेक्नॉलॉजी आपण तिकडची इकडे वापरायची याचा आपण विचार केला पाहिजे. राईट. सो आपण ह्युमनॉइड रोबोट्सबद्दल बोललो, AI बद्दल बोललो. आता मी थोडा अजून ब्रॉडर येतो की ॲज अ वर्किंग वुमन अँड ॲज अ वर्किंग मदर, ज्यावेळी तुम्ही अशा क्षेत्रात काम करता त्यावेळी तो अनुभव कसा असतो? काय टेक अवेज आहेत तुमचे गेले 8-10 वर्षातले जर्मनीत एअरबसमध्ये काम करता? जर्मनीचं वर्क कल्चर खूपच चांगलं आहे. आणि फॅमिली लाईफसाठी त्यांनी खूप सपोर्ट केलं आहे. तर वर्किंग मदर, मी 2 मुलांची आई आहे. 10 वर्षाची मुलगी आणि 5 वर्षाचा मुलगा मला आहे. तर दोन्ही वेळेस मला वर्षभर साधारण मला लीव्ह, मॅटर्निटी लीव्ह, पॅरेंटल लीव्ह मिळालेली आहे. तर आणि तिथे तुम्ही 3 वर्षाचं होईपर्यंत तुम्ही विदाऊट पे पण लीव्ह घेऊ शकता जर तुम्हाला हवी असेल तर. म्हणजे हे वर्क लाईफ बॅलन्स इतकं स्ट्रॉंग आहे जर्मनीचं. तर मला तिथे काम करताना किंवा काही चॅलेंजेस आहेत, जसं आपले रिलेटिव्स तिथे नाही. इथे आपण आजी आजोबा, मावशी, आत्या, काका हे सगळे असतात. जेव्हा काही अडचण आली आपण सांगू शकतो की किंवा मुलांना सुट्ट्यांमध्ये त्यांच्याकडे घेऊन जाऊ शकतो किंवा आपण त्यांचा सपोर्ट मागू शकतो. पण तिथे ती गोष्ट नाही. इवन इथे मी बऱ्याच वर्किंग वुमनना पाहिलं तर त्याच्यामध्ये बेबी सिटर अवेलेबल असणं किंवा घरात कामाला बायका असणे वगैरे अशा खूप गोष्टी आहेत. तर तिथे ती कन्सेप्ट जरा कमीच आहे. म्हणजे बेबी सिटर असलं तरी खूप एक्सपेन्सिव्ह आहे. तर वर्क करताना तसे चॅलेंजेस खूप असतात की आपल्याला डिपेंडन्सी नाही, पण एम्प्लॉयरकडून तुम्हाला खूप सुविधा उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही फ्लेक्झिबल आवर्स करू शकता किंवा तुम्हाला हवं तर तुमचे आवर्स तुम्ही रिड्यूस करू शकता. तर पण त्यामुळे तुमचा जॉबवर परिणाम होणार नाही. म्हणजे जॉब जाणार नाही किंवा काही निगेटिव्ह रिमार्क मिळणार नाही. तर ती जी जॉब सिक्युरिटी आहे ती तिकडे खूप स्ट्रॉंग आहे. राईट. शेवटच्या टप्प्याकडे आल्यावर असं वाटतं की आम्हाला इथल्या लोकांना, विशेषतः IT कॉम सायन्सच्या लोकांना अमेरिकेचं प्रामुख्यानं अट्रॅक्शन असतं, मग जर्मनीचं असतं. तर जर्मनीमध्ये या सर्व क्षेत्रात काय काय संधी आहेत? मॅन्युफॅक्चरिंगला म्हणजे फक्त मॅन्युफॅक्चरिंगमध्ये संधी आहे का मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड टेक्नॉलॉजी संधी आहे, AI मध्ये संधी आहे? तुमचा अनुभव काय सांगतो? जर्मनी बिगेस्ट बॅरियर आपण म्हणतो किंवा आपल्याला असं वाटतं की जर्मन लँग्वेज ही एक जे ड्रॉबॅक आहे, जे असं वाटतं कम्पेअर टू अमेरिका, कारण तिथे इंग्लिश चालतं आणि इथे जर्मनीमध्ये नॉर्मली जर्मन बरेच बोललं जातं. तर ते असू शकतं की ज्यामुळे आपले इंडियन लोक प्रिफर करतात अमेरिकेला जाण्यासाठी किंवा पहिल्यापासून तिथे आता बरीच लोकं आहेत, त्यामुळे रिलेटिव्ज आणि अशा गोष्टी तिथे जास्त असतील. पण जर्मनीमध्ये शिकण्याची आणि आता इंडिया आणि जर्मन अशी जी रिलेशनशिप आहे ते भारत सरकार पण त्याला प्रमोट करतं आहे. तर जर्मनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे, जर्मनीमध्ये एनर्जीमध्ये पण जॉब्स आहेत, AI मध्ये पण जॉब्स आहेत.
केमिकलमध्ये पण जॉब्स आहेत. तर बऱ्याच क्षेत्रामध्ये जर्मनीमध्ये जॉब आहे, फार्मास्युटिकल पण आहे. तर माझं असं म्हणणं आहे. आणि दुसरं ॲडव्हान्टेज जे आपण म्हणू शकतो की जर्मनीमध्ये बऱ्याचशा युनिव्हर्सिटीमध्ये फीस नाही आहे. फक्त ॲडमिनिस्ट्रेशन फीस तुम्हाला द्यावी लागते. तर कंपॅरेटिव्हली तुमचा जो शिक्षणाचा खर्च आहे तो अमेरिकेपेक्षा जर्मनीमध्ये जरा सोपा होऊ शकतो आणि स्टुडंट्सला भरपूर ठिकाणी बराचसा डिस्काउंट आहे. तर जर्मनी टेक्निकल फील्डमध्ये पण बरीचशी प्रगत आहे. जसं तुम्ही ऑटोमोबाईलमध्ये बघता तर ऑलमोस्ट बऱ्याचशा कार जर्मनीमधून येतात. एअरबस एव्हिएशन सेक्टरमध्ये पण जर्मनी आहे. तर एनर्जी जी काही मी म्हटलं बऱ्याचशा कंपनीमध्ये आहे, बॉश आहे, केमिकल आहे. तर तिथे डायरेक्टली अप्लाय करणं पण आता प्रमोट करतात. इतके दिवस डायरेक्ट ॲप्लिकेशन होत नव्हतं आणि बऱ्याचशा सिटीजमध्ये आता इंग्लिश पण चालतं. म्हणजे मी हॅम्बुर्गमध्ये राहते तर इंटरनॅशनल सिटी आहे, कलोन आहे, म्युनिक आहे. तर तिथे इंग्लिश बऱ्यापैकी चालतं. जर्मन असावंच लागतं असं नाही, पण जर्मन येणं बेनिफिशियल आहे कारण तुम्ही मग सोशली इंटिग्रेट होऊ शकता. तर त्या सगळ्या गोष्टी ॲडव्हान्टेज आहे म्हणजे जर्मनी. शेवटचा प्रश्न, मी समजा तुम्हाला लेमॅनच्या भाषेत असं विचारलं की तुम्ही विमानात एआयचं काम करता, म्हणजे नक्की काय करता, तर तुम्ही काय सांगाल? तर माझं नेमकं फील्ड्स एव्हिएशनमध्ये एअरबसमध्ये ॲज अन एक्सपर्ट माझ्या वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. जसं की AI स्ट्रॅटेजी ठरवणं, म्हणजे 10 वर्षाची पुढची 10 वर्षे एअरबसमध्ये आपण AI कसं आणू शकतो ह्यावर व्हाईट पेपर आम्ही लिहितो. तर ते व्हाईट पेपरमध्ये कॉन्ट्रीब्यूट करणं. जनरेटिव्ह AI फॉर एक्झाम्पल जिथे चॅटबोट आहेत, तर आमच्याकडे बरेचसे डॉक्युमेंट आहेत की जे ओल्ड आहेत आणि हँड रिटन आहेत, स्कॅन्ड PDFs आहेत, ज्यामध्ये लिटरली मॅन्युअली डेटा एक्स्ट्रॅक्शन चालायचं आत्तापर्यंत. तर ते कसं ऑटोमेट करता येईल, कुठल्या प्रोसेस. डेमो देणं हे सोपं आहे. बऱ्याचशा कंपनीज पण एअरबसला डेमो देतात आणि सांगतात आमच्याकडे हे सॉफ्टवेअर आहे, हे असं इझिली वापरता येतं. पण इंटिग्रेशन हा बिगेस्ट प्रॉब्लेम आहे. कारण आता क्लाउड कोड आणि AI च्या सगळ्या वापरामुळे डेमो देणं हे खूप इझी झालं आहे. पण जेव्हा इंटिग्रेशनचा प्रश्न येतो तेव्हा लाईव्ह डेटा कसा घेता येईल, या APIs अवेलेबल आहेत का, या लिगसी सिस्टीममधून डेटा कसा डिजिटलाइज करता येईल, हे सगळे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा आमचं काम सुरू होतं की आपण कसं इंटिग्रेट करायचं. एखादी टेक्नॉलॉजी असेल, एखादं नवीन सॉफ्टवेअर असेल, ते कसं इंटिग्रेट करता येईल, कुठले APIs आपल्याला अवेलेबल आहेत, कुठले APIs अवेलेबल नाही. जर एखादा एक्सटर्नल टूल इंटिग्रेट करायचं असेल तर ते SaaS आहे का, म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस आहे का, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस आहे. हे सगळं जे ॲनालिसिस आहे हे आम्हाला करावं लागतं. आणि मॉडेल बिल्डिंग पण आहे. जसं कम्प्युटर विजन ही एक फील्ड आहे, त्याचे विविध यूज केसेस आहेत. ते सगळ्या यूज केसेसवर काम करणे, मॉडेल ट्रेन करणे, हे पण एक जॉबचं काम आहे. त्यानंतर ऑन्टोलॉजी, नॉलेज ग्राफ जे मी म्हटलं की डेटा इंजिनिअरिंगमध्ये ते मोडतं की वेगवेगळे डोमेन्स आहेत ते आम्ही कसं कनेक्ट करू शकतो आणि कसं आम्ही तिथे AI वापरू शकतो. तर या सगळ्या गोष्टी आम्हाला ठरवाव्या लागतात. तर साधारण हे सगळं AIचं काम एव्हिएशनमध्ये चालतं. आम्हाला विमान म्हणल्यानंतर अजून एक गोष्ट आठवती, ती म्हणजे ब्लॅक बॉक्स. वैमानिकाच्या चुका असतील, अजून काही असेल, तर प्रत्येक जे काही चांगलं वाईट घडतं ते त्या ब्लॅक बॉक्समध्ये नोंद होतं आणि त्याच्यावरून पुढचं हे सेक्टर शिकतं. आता AI आल्यानंतर AI नक्की कसं शिकलं आहे, ते योग्य शिकलं आहे का नाही, ते एक्सप्लेनेबल आहे का नाही, आणि मग त्याच्या चुकातनं पुढं शिकत जाणार का, हे सगळे प्रश्न मनात येतात. तर याच्याबद्दल काय विचार होतो? हा खूपच महत्त्वाची कन्सेप्ट आणि महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला, त्याबद्दल धन्यवाद. तर मी एक इव्हेंट सांगते की टेनेरिफमध्ये 1977मध्ये रनवेवर 2 विमानांचा अपघात झाला आणि तो अपघात खूप म्हणजे खूप धक्कादायक होता. त्यामध्ये 583 लोकांचा मृत्यू झाला. तर या अपघातातून काय शिकलं, तर एव्हिएशनमध्ये ब्लॅक बॉक्स ही जी टेक्नॉलॉजी आहे, जिथे सगळा डेटा कलेक्ट केला जातो, सगळ्या कंपोनंट्सचा डेटा किंवा कम्युनिकेशनचा डेटा. तर त्या इव्हेंटनंतर एव्हिएशनने असा धडा घेतला की फ्रेझॉलॉजी जी आहे, कम्युनिकेशन जे आहे, क्रू मॅनेजमेंट, हे इम्प्रूव्ह करायचं. तर ICAOनी त्यावर भर दिला, कसं ते इम्प्रूव्ह करता येईल. तर एव्हिएशनमध्ये जेव्हा आपण ब्लॅक बॉक्स वापरतो, तो ब्लॅक बॉक्सचा अर्थ ब्लेम करण्यासाठी नाही किंवा कुठल्या एका पायलटवर दोष देण्यासाठी नाही, तर हा इन्सिडेंट कसा टाळता येईल फ्युचरमध्ये यावर त्याच्यावर भर असतो.
तर ए आयमध्ये पण ही जी डिसिजन मेकिंग पद्धत जी ए आयने वापरली आहे ती कशी ट्रेस करता येईल हे खूप महत्त्वाचं आहे. तर कन्व्हेन्शनल सॉफ्टवेअरमध्ये आपण म्हणतो की डिटर्मिनिस्टिक मेथड्स आहेत, ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की काही रूल्स असतात, काही फॉर्म्युलेज असतात जे आपण इम्प्लिमेंट करतो. जसं एखादी सिस्टम असेल आणि त्यामध्ये आपण एखादा रूल असेल की 100 डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर असेल तर वॉर्निंग द्या. तर डिटर्मिनिस्टिक अल्गोरिदम काय करतो की 100 डिग्रीपेक्षा जास्त झाले तर वॉर्निंग देतो. पण असं असू शकतं की सेन्सर जो आहे तो चुकीचा आहे आणि तो 130 डिग्री टेम्परेचर आहे पण तो दाखवतो 95. तर तुमचं आउटपुट जे आहे ते डिटर्मिनिस्टिक आहे, म्हणजे आउटपुट योग्य ते इनपुट असेल, तीच कॉन्फिगरेशन असेल तर तेच आउटपुट आपल्याला मिळतं. तर डिटर्मिनिस्टिक वे पण ते कन्सिस्टंट आहे, पण तरी पण ते चुकीचंच उत्तर देतं कारण सेन्सर खराब आहे. आणि ए आय जे आहे ते प्रॉबॅबिलिस्टिक मॉडेल आहे. जसं ते डेटामधून शिकतं आणि प्रत्येक वेळेस ते आन्सर सेम असेल असं नाही. रँडमनेस त्यामध्ये असू शकतो, पण ते कंट्रोलही करता येऊ शकतं. त्यासाठी पण आम्ही वेगवेगळ्या टेक्निक्स वापरतो, जसं वेट फ्रीजिंग किंवा जसं जनरेटिव्ह एआयमध्ये टेम्परेचर 0 ठेवणं वगैरे. तर ती एक मेथड आहे की ज्याच्यामध्ये आपण आउटपुट रिपीटेड करू शकतो. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये हायब्रिड ए आयचा आम्ही वापर करतो. जसं आणि ही पद्धत जी आहे ती ट्रेसेबिलिटीसाठी, ती ब्लॅक बॉक्स तुम्ही म्हणता की या डिसिजनवर ते कसं आलं हे कळण्यासाठी उपयोगी होईल. तर हायब्रिड ए आयमध्ये आम्ही डिटर्मिनिस्टिक आणि प्रॉबॅबिलिस्टिक फीचर्सचा दोन्ही फीचर्सचा वापर करतो, की जिथे रूल्स आहेत, जिथे फॉर्म्युलेज आहेत, तिथे ते कसे वापरता येतील किंवा ए आयला सेफगार्ड कसं करता येईल. तर ए आयला प्रेडिक्टेबल बनवणं म्हणजे ए आयला सेफगार्ड वापरून थोडं कंट्रोल करणं. आणि जर त्याला ती गोष्ट माहीत नसेल तर एखादा ए आय जर कॉन्फिडंटली चुकीचे आन्सर देत असेल, ज्याला आपण हॅल्युसिनेशन म्हणतो, तर ते वापरण्यापेक्षा मला माहिती नाही किंवा दिलेल्या याच्यानुसार मला हा प्रश्न सोडवता येणार नाही, हे आन्सर देणं आम्ही जास्त रिलायबल धरतो. तर अशा प्रकारे आम्ही ए आयला ट्रेन करतो डिफरंट सेफगार्ड वापरून, किंवा हायब्रिड ए आय जसं मी म्हटलं, किंवा ऑन्टॉलॉजी नॉलेज ग्राफ हे पण वे आहे. जसं डेटा कसा कनेक्टेड आहे त्या नियमापर्यंत आपण कसं गेलं पाहिजे, किंवा ए आयचा डिसिजन कसा आला, तर रिझनिंग मॉडेल्स पण अवेलेबल आहेत. तर हे सगळं आम्ही फॉलो करून मला असं वाटतं हे डिसिजन मेकर किंवा ब्लॅक बॉक्स, ए आयचा ब्लॅक बॉक्स आपण तयार करू शकतो. ए आय कुठं वापरायचा आणि ए आय कुठं वापरायचा नाही, असा निर्णय एव्हिएशन सेक्टरमध्ये कसा घेतला जातो? जसं मी सांगितलं की इयाझामध्ये कन्सेप्ट पेपर जे आहे तिथं लेवल 1, लेवल 2, लेवल 3 असं कॅटेगरायझेशन केलं आहे. परत मी डिफेक्ट डिटेक्शनचं एक्झाम्पल देते. जसं आमच्याकडे वेगवेगळ्या टाईप्सचे, तर डिफेक्टची जी कॅटेगरी असते ती वेगवेगळ्या टाईपची असते. कॉस्मॅटिक डिफेक्ट असतात, म्हणजे जे फक्त काहीतरी ब्लेंड आउट म्हणतो आम्ही त्यांना, किंवा काहीतरी वरतून दिसणारा डिफेक्ट आहे पण ॲक्च्युअली त्याच्यामध्ये त्याचा स्ट्रक्चरवर काही परिणाम होणार नाही, तसं त्या प्रकारचे डिफेक्ट असतात किंवा स्ट्रक्चरल डॅमेजेस असतात. तर एखादा छोटा क्रॅक असेल आणि तो क्रिटिकल कंपोनंटवर असेल, जरी मॉडेलनी सांगितलं, त्याचा कॉन्फिडन्स लो असेल, 0.6 असेल सपोज, तर तरी पण तो क्रॅक महत्त्वाचा आहे कारण तो महत्त्वाच्या कंपोनंटवर आहे. तर हे आम्हाला ठरवावं लागतं. त्यासाठी डोमेन नॉलेज आणि डोमेन एक्सपर्ट हे जे असतात हे खूप महत्त्वाचे आहेत. तर त्यांच्याकडून डेटा कसा घेता येईल, कारण बरेचदा एअरबससारख्या कंपन्यांमध्ये जे लोकं आहेत ते 20-30 वर्षापासून त्याच कंपनीमध्ये काम करतात आणि त्यांना सगळं डोमेन नॉलेज मिळालेलं असतं. तर हे डोमेन नॉलेज आम्ही ए आयला कसं देता येईल याचाही आम्ही प्रयत्न करतो, की त्यांचे इंटरव्ह्यूज घेऊन त्यांचा डेटा कसा डिजिटलाइज करता येईल. कारण आणि मग शेवटी ए आयचा आउटपुट कसं व्हॅलिडेट करता येईल, तर यावर पण आमचा प्रयत्न असतो. ए आयमुळे जॉब जातील अशी एक मॅक्रो लेवलची भीती सगळीकडे आहे, निदान भारतात तरी आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ए आयमुळे जॉब जातील का, रिप्लेस होतील का? ए आय बरोबर कसं कोपअप करायचं? ए आयमुळे जॉब जातील ही ही खूप मोठा गैरसमज आहे असं मला वाटतं. ए आय रिपीटेडली कामं जी आहेत, जिथे आपण ऑटोमेट करू शकतो, तिथे ए आय जरूर वापरला पाहिजे. आणि एखाद्याचा जॉब असाच असेल की जो एखादा रिपीटेडली काम करणं, तर अशा माणसाचा जॉब जाऊ शकतो. पण अशा माणसांनी स्वतःला अपस्किलिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. जरी ए आय आलं तरी मला असं वाटतं 5 स्किल्स बदलणार नाहीत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आलं समस्या. तर 5 मी काढून ठेवले की ज्याच्यामध्ये ए आय जरी आलं तरी त्यामध्ये काही बदल होणार नाही. समस्या म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट. तर कुठल्या बिझनेसमध्ये, कुठल्या यूज केसेसमध्ये आपण ए आय वापरू शकतो, हे जे नॉलेज आपल्याला हवं आहे, तर हे शोधून काढणं. तर तो कोणी हे शोधून काढेल किंवा
तशी स्किल डेव्हलप करेल तर ही स्किल तशीच राहील. दुसरी गोष्ट आहे संदर्भ. कारण AIला लागतो संदर्भ. नॉर्मली हे जे AI मॉडेल्स जसं आपण म्हटलं की ते इंटरनेट डेटावर ट्रेन झालेले असतात. त्यांना कंपनी स्पेसिफिक इन्फॉर्मेशन नसते. तर आपण कसा कॉन्टेक्स्ट या AIला देता येईल. कारण AIसाठी डेटा क्लीन असणं आणि योग्य असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर जो संदर्भ आहे, ही जी स्किल आहे कॉन्टेक्स्ट इंजिनिअरिंग, ही पण स्किल आपण अपस्किल करू शकतो स्वतःला त्याभोवती. तिसरं आहे सिस्टीम. तर आता क्लाउड कोड आणि जेमिनाय CLI आणि या सगळ्या टूल्समुळे कोडिंग खूप स्वस्त झालेलं आहे, इझी झालेलं आहे. तर जरी कोडिंग इझी झालं आहे त्यामुळे डेमो मे बी इझी असेल. शुक्रवारी टीमनी छान डेमो दाखवला, छान वाटलं. पण तो जो डेमो असतो तो लिमिटेड डेटावर असतो. त्यामध्ये लाईव्ह डेटा नसतो. जसं की एखाद्या सिस्टीममधून डेटा सतत बदलत आहे, तो डेटा नसतो. जो डेमो तयार करतात किंवा मिनिमम व्हायबल प्रोडक्ट MVP आपण म्हणतो, की तो लिमिटेड डेटावर असतो. पण हे जे मॉडेल असतं हे इंटिग्रेट कसं करायचं बिगर सिस्टीममध्ये, जेणेकरून 100-200 एम्प्लॉईज ती सिस्टीम रोज वापरू शकतील. तर हे कसं करायचं, तर इंटिग्रेशन जे असतं सिस्टम इंजिनिअरिंग हे खूप महत्त्वाचं आहे. की जेणेकरून लाईव्ह डेटा कसा येणार, सायबर सिक्युरिटी काय आहे, व्हॅलिडेशन काय आहे, हे सगळं जुळून कसं आणायचं. तर सिस्टम इंजिनिअरिंग हे पण एक महत्त्वाची स्किल आहे. चौथं आहे सुरक्षा. तर AI आपण वापरतो त्यामध्ये अनेक आपण प्रॉब्लेम्स म्हणालो की हॅल्युसिनेशन असेल किंवा सेफ गार्ड रेल्स इम्प्लिमेंट कसं करायचं. तर ही सगळी जी आहे ती सुरक्षा असं म्हणता येईल. आपल्याला ही स्किल पण आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर आहे संवाद, कम्युनिकेशन स्किल, लीडरशिप मॅनेजमेंट, नेटवर्किंग. हे AIने रिप्लेस होणार नाही. त्यामुळे ही पण स्किल ज्यांच्याकडे असेल ते AIच्या जॉब मार्केटमध्ये टिकून राहतील. ही जे 5 मी सांगितले, समस्या, संदर्भ, सिस्टीम, सुरक्षा आणि संवाद ही खूप महत्त्वाच्या स्किल्स आहेत ज्या AIमध्ये पण आपल्याला लागतील. मॅडम खूप खूप आभार. तुमच्यामुळे एक अख्खं नवीन क्षेत्र आम्हाला समजून घेता आलं आणि विमानात नक्की AI कसं वापरलं जात आहेत, काय संधी आहेत, जर्मनी भारतात काय फरक आहे ते समजून घेता आलं. पुन्हा भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.